प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान प्रेरित सर्वांना सलाम आणि नवीन वर्षाच्या सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात हार्दिक हार्दिक शुभेच्छा। परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया, कारण जग एकीकडे आहे आणि आपण जिवंत देवाची निवडलेली लेकरं आज त्याच्या पवित्र मंदिरामध्ये नवीन वर्षाची सुरुवात करत आहोत। आपण त्याच्या चरणाजवळ आहोत, आपण त्याच्या सहवासात आहोत, म्हणून परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया की त्याच्या सान्निध्यामध्ये राहून, त्याच्या सहवासामध्ये राहून आपल्याला नवीन वर्षाची सुरुवात करण्याची त्याने संधी दिलेली आहे। परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया या सुंदर दिवसाबद्दल। आपण बघतो की मागील दिवसांमध्ये, मागील वर्षाकडे जर आपण बघितलं, जर मागील वर्षामध्ये जर आपण अवलोकन केलं तर आपल्याला पाहायला मिळेल की पुष्कळ बदल आपल्या जीवनामध्ये घडले, पुष्कळ नवीन लोक आपल्या जीवनामध्ये आले, काही आपले प्रियजन आपल्याला सोडून गेले, परिस्थिती बदलली, वेळ बदलला, काळ बदलला, काही आनंदाचे क्षण आपल्या जीवनामध्ये आले, काही दुःखाचे क्षण आपल्या जीवनामध्ये आले असतील, पण आपण परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया की जरी दिवस बदलले, काळ बदलला, वेळ बदलला, लोक बदलले, तरी आपला जिवंत परमेश्वर देवा, जो आपला स्वर्गीय प्रेमळ पिता, तो आपला प्रभू येशू ख्रिस्त, जो आपला तारणारा, तो काल आज युगानुयुग सारखाच आहे। प्रेज द लॉर्ड। परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया, कारण प्रभू येशू ख्रिस्त काल आज युगानुयुग सारखाच आहे, त्याची दया सनातन आहे आणि त्याची आपल्यावरील प्रीती ही सदैव टिकणारी अशी आहे। परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया की आज आपण त्याच्या चरणाजवळ असताना आपल्याला भय नाही। पुष्कळ लोक नवीन वर्षामध्ये पदार्पण करत असताना त्यांना भीती असते, हो ना, की नवीन वर्षामध्ये काय होईल, काय घडेल, पुढे काय होणार आहे, आणि म्हणून पुष्कळ लोक भविष्य बघायला जातात, बरोबर। हल्ली जाण्याची पण काही गरज नाही, आपल्याला आपल्या हातात मोबाईलवर सगळे इंटरनेटवर पुढे काय होणार आहे, भविष्यात काय होणार आहे, आणि त्याच्यासाठी लोक प्रयत्न करतात जाणून घेण्यासाठी की उद्या काय होणार आहे, आपल्या भविष्यामध्ये काय होणार आहे। आपण परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याचे उपकार स्तुती करूया, कारण जरी आपल्याला आपलं भविष्य माहित नाही तरी ज्याच्या हातामध्ये आपलं भविष्य आहे तो जिवंत परमेश्वर, आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता, जो आपला स्वर्गीय प्रेमळ पिता आहे, तो आपल्याला ठाऊक आहे। प्रेज द लॉर्ड। आणि तो म्हणतो की माझ्या मनात तुमच्याविषयी जे संकल्प आहेत ते संकल्प हिताचे, अनिष्टाचे नाही, ते तुम्हाला तुमच्या भावी सुस्थितीच्या आशा देणार आहे। प्रेज द लॉर्ड। म्हणून आज आपण परमेश्वराच्या चरणाजवळ असताना आपण विश्वासाने वचन ऐकण्यासाठी स्वतःला समर्पित करूया, आपण त्याच्या चरणाजवळ जाऊया आणि वचन ऐकण्याआधी आपण प्रार्थना करूया। धन्यवाद बाबा, तुझे उपकार सुरू करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, कारण तू राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर यांचा स्वर्गीय प्रेमळ पिता आहेस। आजच्या सकाळच्या वेळेस या नवीन वर्षाच्या दिवशी परमेश्वर देवा, तुझ्या चरणाजवळ येऊन तुझं वचन ऐकण्याची सुंदर संधी तू आम्हाला दिलीस, म्हणून आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो। आम्ही आमचं लक्ष पृथ्वीवरील गोष्टीकडे लावत नाही, तर आम्ही वरील गोष्टीकडे, जिथे प्रभू तू आहेस तिथे आम्ही आमचं लक्ष लावतो। आम्ही तुझ्या पवित्र जिवंत लिखित वचनाबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देतो। पवित्र आत्मे आम्ही तुझ्यावर अवलंबून राहतो, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, आपापित्या तुझ्या पवित्र आत्म्याने आज आमच्या जीवनामध्ये कार्य सिद्ध होऊ दे। आणि आज आम्ही तुझं वचन ऐकत असताना प्रभू येशू तू आम्हाबरोबर कार्य करत आहेस, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो। तो आपला हात लांब कर, तू चिन्ह चमत्कार अद्भुत कृत्य घडवून आण, आणि होय प्रभू येशू, तुझं जिवंत सर्व सामर्थ्यशाली अत्युच्च नाव या ठिकाणी घोषित केलं जात असताना तू जिवंत देव आहे, याचं समर्थन तू आज करत आहेस, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो। आम्ही स्वतः तुझ्या चरणाजवळ समर्पित करतो, कारण प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने विनंती केली म्हणून तो ऐकतो, आमेन। आपण वचनाकडे वळूया। योहानाचं पहिलं पत्र 5वा अध्याय आणि 4थं वचन। आज नवीन वर्षासाठी जो मानना आपल्यासाठी ठेवलेला आहे, जो मानना आपल्यासाठी ठेवलेला आहे, जो आशीर्वाद आणि जे वचन आज आपल्यासाठी ठेवलेले आहे, त्याकडे आपण जात असताना योहानाचं पहिलं पत्र 5वा अध्याय आणि 4थं वचन। योहानाचं पहिलं पत्र 5वा अध्याय 4थं वचन। कारण जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगावर जय मिळवते। प्रेज द लॉर्ड। वचन आपल्याला सांगतं, जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगावर जय मिळवते, आणि ज्याने
म्हणजे आपला विश्वास. 5वं वचन म्हणतं, येशू देवाचा पुत्र आहे असा विश्वास जो धरतो त्याच्यापासून जगावर जय मिळवणारा कोण आहे? कोण जगावर जय मिळवणार आहे? की येशू देवाचा पुत्र आहे असा विश्वास धरतो. कोण कोण विश्वास धरतो येशू देवाचा पुत्र आहे? प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद द्या, कारण आपण जगावर जय मिळवणार आहे, कारण आपण विश्वास धरतो की येशू देवाचा पुत्र आहे. आणि मग 12वं वचन त्याच आपल्याला सांगतं की ज्याला तो पुत्र लाभला आहे त्याला जीवन लाभलं आहे. प्रेज द लॉर्ड. ज्याला तो पुत्र लाभलेला आहे त्याला जीवन लाभलेलं आहे. योहान 3:16 मध्ये म्हटलेलं आहे की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर, त्या प्रभू येशू ख्रिस्तावर, देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. जेव्हा आपण त्या प्रभू येशूवर विश्वास ठेवतो, जेव्हा आपण त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे, आपल्याला तो पुत्र प्रभू येशू ख्रिस्त लाभलेला आहे, आपल्याला जीवन लाभलेलं आहे, आपल्याला सार्वकालिक जीवन लाभलेलं आहे. आणि योहान 1:12 मध्ये जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना, प्रभू येशूच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्यांनी देवाची मुलं होण्याचा अधिकार दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून जे देवाचे पुत्र आहेत, जे देवाची लेकरं आहेत, जे प्रभू येशूवर विश्वास ठेवणारे, त्याला जे सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे ते विजयाचं जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. 2026 साल आपल्यासाठी मोठ्या विजयाचं आहे, कारण युद्ध परमेश्वराचं आहे, पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तरी विजय आपल्याला दिलेला आहे. प्रभू येशूच्या नावात विजय आपला आहे. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. आपण बघितलं की युद्ध परमेश्वराचं, पण कुणाविरुद्ध युद्ध? युद्ध कुणाविरुद्ध? पुष्कळ वेळा आपल्याला असं वाटतं की आपल्यामध्ये आणि परमेश्वरामध्ये युद्ध आहे. हो ना, आपल्यामध्ये आणि परमेश्वरामध्ये युद्ध आहे. की मी असं केलं तर परमेश्वर मला असं करेल, मी जर चुकले तर परमेश्वर माझा न्याय करेल आणि मला शिक्षा करेल, आणि मग मी आजारी पडेल, मग माझी परीक्षा होईल. आणि याच विचारांमध्ये आपण असतो की न्याय परमेश्वरी प्रभू येशू येणार आहे. कशासाठी येणार आहे? न्याय करायसाठी येणार, न्याय करायसाठी येणार, दंड द्यायसाठी येणार आहे. ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे, आता मी जर वाईट कृत्य केलं तर मी नरकाच आहे, जर मी चांगली कृत्य केलं तर मी स्वर्गाच आहे. आणि जेव्हा आपण या विचारांमध्ये असतो तेव्हा आपण स्वतःशी आणि परमेश्वराशी लढत असतो. बरोबर? कारण अजूनही आपल्याला पुष्कळ वेळा वाटतं की मी काहीतरी चांगलं केलं तर परमेश्वर खुश होईल, जर मी प्रार्थनेला आली तर परमेश्वर खुश होईल, जर मी आले नाही तर मग कदाचित परमेश्वर मला राखवेल, आणि मग मी कुठं प्रार्थनेला गेले नाही, दुसरीकडे कुठे गेले तर मग माझा ऍक्सिडेंट होईल. अरे बरोबर, मी तिकडे गेले नाही प्रार्थना सोडून इथं आले म्हणून माझा ऍक्सिडेंट झाला, देवाकडे मला शिक्षा दिली. दोघं जण जेव्हा एकत्र होऊन एकचित्त होऊन काही मागतात तर ती गोष्ट होते. आपण कोणाशी एकचित्त होत आहोत हे पाहणं फार गरजेचं आहे. आपण प्रभू येशूच्या नावात विजयासाठी परमेश्वराच्या वचनाशी एकचित्त होत आहोत, की आपल्या जीवनात काही वाईट घडावाची इच्छा करणाऱ्या सैतानाच्या विचारांमध्ये जाऊन आपण त्याच्याशी एकचित्त होत आहोत हे पाहणं फार महत्वाचं आहे, फार महत्वाचं आहे. म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं, वरील गोष्टींकडे मन लावा, पूर्वीकडील गोष्टींकडे लावू नका. आपलं युद्ध परमेश्वराबरोबर नाहीये, आपण परमेश्वराचे शत्रू नाही. वचन आपल्याला सांगतं, आपण जेव्हा बघतो रोमकरास पत्रामध्ये 5वा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये, रोमकरास पत्र 5वा अध्याय आणि 10वं वचन, त्याचप्रमाणे आपण कलसेकरास पत्र काढूया. कलसेकरास पत्र 1 अध्याय आणि 21वं वचन. कलसेकरास पत्र 1 अध्याय आणि 21वं वचन सांगतं, जे तुम्ही पूर्वी परके व दुष्कर्मे करीत मनाने वैरी झाला होता. कधी? पूर्वी, जेव्हा तुम्ही पापात होता, जेव्हा तुम्ही परमेश्वराला ओळखत नव्हता, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताची प्रीती तुम्हाला कळलेली नव्हती. जेव्हा आपल्याला देवाची प्रीती कळलेली नव्हती, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताची स्वार्थ आपल्याला कळलेली नव्हती,
समेट झाला. प्रेज द लॉर्ड. समेट झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. समेट झालेला आहे. कशाद्वारे? त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला. तर आता समेट झालेला असता त्याच्या जीवनाने आपण विशेष करून तारले जाणार आहोत. प्रेज द लॉर्ड. आपला समेट झालेला आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूद्वारे देवाबरोबर. आता आपण त्याचे वैरी राहिलेलो नाही. वचन सांगतं 11 की इतकेच केवळ नाही तर ज्याच्याद्वारे समेट ही देणगी आपल्याला मिळाली. त्याच्यासाठी आपण काही केलेलं आहे का? नाही. ते दान आपल्याला मिळालेले, कृपेने आपलं तारण झालेलं आहे आणि ही फुकट अशी देणगी आपल्याला मिळालेली आहे. आणि ही देणगी आपल्याला मिळाली आहे त्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण देवाच्या ठाई अभिमान बाळगतो. प्रेज द लॉर्ड. आपण काय बाळगतो? अभिमान बाळगतो. प्रभू येशू ख्रिस्ताचा आपण अभिमान बाळगतो. त्याच्या वधस्तंभाचा आपण अभिमान बाळगतो. स्वतःला लीन आणि नम्र म्हणून घेण्यासाठी मी पापी आहे असं म्हणू नका. कारण देवाने आपल्या पापांची क्षमा करण्यासाठी स्वतःचा एकुलता एक पुत्र दिला आणि वचन सांगतं त्या पुत्राच्या रक्ताद्वारे आपल्या पापांची क्षमा झाली. त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्या जिवंत देवाशी समेट झालेला आहे. आणि आता आपल्याला अभिमान बाळगायचा आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाचा आपल्याला अभिमानाने आणि धैर्याने सांगायचंय की होय आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे जिवंत देवाची लेकरं आहोत. आम्ही पापी नाही तर प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपण जिवंत देवाचं नीतिमत्व आहोत. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. पुढे गलातियरास पत्रामध्ये तेच वचन आपण जेव्हा वाचतो पहिला अध्याय 21व्या वचनात 22व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की आधी जे तुम्ही दुष्कर्म करत होता, ज्या आधी तुम्ही वैरी होता, त्यात तुमचा 22वं वचन, त्यात तुमचा आता त्याने स्वतःच्या रक्त मांसाच्या देहात मरणाच्या द्वारे समेट केलाय. प्रेज द लॉर्ड. तो स्वतः देह रूपाने आला. तुमच्या आणि माझ्या व्याधी त्याने स्वतःवर घेतल्या. तुमचं आणि माझं आणि संपूर्ण मानव जातीचं पाप त्याने स्वतःवर घेतलेलं आहे आणि त्याने स्वतःच्या रक्त मांसाच्या देहात मरणाच्या द्वारे समेट केलाय. यासाठी की त्याने तुम्हास, कशासाठी? यासाठी की त्याने तुम्हास पवित्र, प्रेज द लॉर्ड, कसं पवित्र? जसा तो पवित्र आहे तसं पवित्र, निष्कलंक. कसं निष्कलंक? वचन सांगतं की तो या जगात असताना प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आमच्याप्रमाणे पारखला गेला तरी तो निष्कलंक निर्दोष असा राहिला. त्याच्यासारखे निष्कलंक आणि निर्दोष असे आपणासमोर उभे करावे. कधी उभं करणार? शेवटच्या दिवशी. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तो येणार तेव्हा न्यायाची भीती नाही, कारण त्याने आधीच आपल्याला कसं केलेलं आहे? पवित्र, निष्कलंक आणि निर्दोष. म्हणून आता आपल्याला न्याय निवाड्याची भीती देतो. न्याय निवाड्याची भीती देतो. आपण दुसऱ्या वेळा सहज म्हणून जातो कोणी आपल्याला बोलत जाऊ दे परमेश्वर न्याय करेल. परमेश्वराने न्याय केलेला आहे. परमेश्वराने पापाचा न्याय केलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीरामध्ये तो न्याय पूर्णत्व पावलेला आहे. आणि आता जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, योहान 5:24 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो जो कोणी प्रभूवर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही तर तो मरणातून जीवनात पार गेलेला आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपल्याला भीती बाळगण्याचं कारण, घाबरण्याचं कारण, न्यायाच्या दिवसाची आपल्याला भीती बाळगण्याचं कारण नाही. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला त्याच्याद्वारे पवित्र, निष्कलंक आणि निर्दोष असं केलेलं आहे. आपा पित्याने आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे पवित्र, निष्कलंक आणि निर्दोष केलेलं आहे. आणि म्हणून आता आपल्याला भीती बाळगण्याचं कारण नाहीये तर त्याची शांती आपल्याला आहे. न्यायाच्या दिवसासंबंधी आपल्याला शांती आणि ही सुवार्ता देवदूताने मेंढपाळांना सांगितलेली की ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवरच्या माणसावर त्याचा प्रसार झालेला आहे त्यांच्यावर शांती. आणि ही शांती की आता आपण देवाचे शत्रू राहिलेले नाही, देवाचे वैरी राहिलेले नाहीये, तर युद्ध संपलेलं आहे. प्रभू येशू विजयी झालेला आहे आणि आपण प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे त्याच्यामध्ये महाविजयी जिवंत देवाचे लेकरं आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि आपला समेट झालेला आहे. समेट झालेला आहे देवाबरोबर. आता आपल्याला शांती आहे. आपल्यावर न्याय निवाड्याचा प्रसंग येणार नाही.
आपण मरणातून जीवनात पार गेलेलो आहोत. इविस्करास पत्र 2 अध्याय 4 आणि 5व्या वचनामध्ये म्हटलेले की देवाने प्रभू येशू ख्रिस्ताला मेलेल्यामधून पुन्हा जिवंत केलं. त्याच्याच बरोबर त्याच्याच ठाई त्याने तुम्हाला आणि मला पुन्हा उठवलं आणि जिवंत केलं. कृपेने आपलं तारण झालेलं आहे आणि फक्त जिवंत नाही केलं तर त्याच्याच बरोबर स्वर्गीय स्थानात बसवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आज युद्ध संपलेलं आहे. आपण देवाचे शत्रू आणि बैरी नाही तर आपण देवाचे पुत्र आहोत आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण देवाचं नीतिमत्व असा आहोत. म्हणून आता स्वतःशी झगडत बसू नका. देहाशी झगडत बसू नका कारण युद्ध संपलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. मग पुढे काय पुढे आपण बऱ्याच वेळा गरुड पक्षाबद्दल ऐकलं. मी मागे सांगितलं होतं ओके. नवीन जीवन. पण जेव्हा गरुड पक्ष तिकडे डोंगरात जातो, कपारीत जातो आणि त्याचे पंख काढून टाकतो आणि मग त्याला नवीन पंख येतात, मग तो काय करतो? तिथे कपारीतच बसून जातो का? ते पुढे सांगत ते पुढे काय होतं. नवीन होतो बस होतो. प्रभूवर विश्वास ठेवला, सार्वकालिक जीवन, नवीन जीवन प्राप्त झालं. पण पुढे काय? तो गरुड पक्ष त्या कपारीत बसून राहत नाही तर तो पुन्हा एकदा नव्या सामर्थ्याने उंच आकाशामध्ये भरारी घेतो. 2026 सालामध्ये पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने प्रभू येशूद्वारे प्राप्त झालेल्या सार्वकालिक जीवनामध्ये नवीन उंच भरारी मारण्यासाठी तयार व्हा. प्रेज द लॉर्ड. कपारींमधून बाहेर निघा आणि येशू प्रभू आहे हे विजयाचे शब्द घोषित करण्यासाठी स्वतःला समर्पित करा. कारण आपण शत्रू नाही तर पुत्र आहोत आणि पुत्र आहोत तर वारीसही आहोत. प्रेज द लॉर्ड. आपण शत्रू नाही, शत्रू सैतान आहे आणि तो हरलेला आहे. सैतान हरलेला आहे. प्रभू येशूने 2000 वर्षापूर्वी त्याच्या विरुद्ध जयोत्सव केलेला आहे बलस्तंभावर आणि प्रभू येशूने त्याच्यावर विजय मिळवलेला आहे. सैतान, पाप आणि पापाचे सर्व परिणाम, मृत्यू, आजार, शाप, अकाली मरण या सर्व गोष्टींवर प्रभू येशू ख्रिस्ताने विजय मिळवलेला आहे आणि तो स्वर्गात देवाच्या उजवीकडे बसलेला आहे आणि त्याच्याबरोबर आपण आत्म्यामध्ये तिथे बसलेलो आहोत आणि त्या विजयात चालण्यासाठी, त्या नवीन जीवनात चालण्यासाठी, सार्वकालिक जीवनात पूर्ण आरोग्यामध्ये, पूर्ण शांती आणि आनंदामध्ये चालण्यासाठी आपल्या पाचाराने. प्रेज द लॉर्ड. मग पुढे काय? विजयात तर चालायचं आहे पण आहोत तर देहातच. मोह येतातच. कारण पण साक्षी आल्या, वादळ येतातच, समस्या येतातच, संकट येतातच. मग काय करायचं? मग परमेश्वर म्हणतो शांत राहा आणि मी परमेश्वर आहे हे जाणा. स्तोत्र संहिता 46. परमेश्वर म्हणतो शांत राहा आणि मीच देव आहे असे जाणा. मोशेद्वारे तो इस्रायल लोकांना म्हणाला की शांत राहा आणि परमेश्वर आज जो तुमचा उद्धार करणारे, आज जो तुमची मोठी सुटका करणारे ते पहा. शांत राहा. शांत राहा म्हणजे काय? जसं पास्टरांनी आता सांगितलं गप्प राहा. गप्प बसा. मग गप्प बसायचं, काहीच करायचं नाही. योग्य सांगितलं पाहिजे. पण कसं गप्प राहायचं? शांत राहा याचा अर्थ काय? जे युद्ध परमेश्वराने आधीच आपल्यासाठी जिंकलेले 2000 वर्षापूर्वी ते परत जिंकण्यासाठी खटपट करू नका. तेच करत राहतो आणि आपण ही युद्ध आधीच जिंकलेले आहे पण आपल्याला वाटतं की नाही आता मला परत जिंकायचं आहे. नाही, तर तो म्हणतो की शांत राहा कारण युद्ध त्याच आहे आणि ते त्यांनी जिंकलेले आहे आणि विजय आपल्याला बक्षीस म्हणून दिलेला आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. म्हणून जे युद्ध आधी जिंकलं गेलेलं आहे, सैतान हरलेला आहे, पुन्हा तेच युद्ध जिंकण्यासाठी खटपट करू नका. आणि म्हणून प्रभू येशू म्हणतो मत्ती 11:28 मध्ये अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. परमेश्वराने मानवाची जेव्हा निर्मिती केली, आपण उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये बघतो, तेव्हा परमेश्वराने आधी मानवाला निर्माण केलं का? नाही. आधी सर्व गोष्टी त्यांनी निर्माण केल्या. की आधी त्याने प्रकाश निर्माण केला, मग त्याने सृष्टी
सृष्टी निर्माण केली, मानवाच्या गरजेच्या सगळ्या गोष्टी त्याने निर्माण केल्या, अन्न निर्माण केलं, आधी पुरवठा केला आणि मग मानवाला निर्माण केलं. प्रेज द लॉर्ड. कधी निर्माण केलं? 6व्या दिवशी, शेवटच्या दिवशी मानवाला निर्माण केलं, की जेव्हा सगळं तयार होतं, सगळं मानवासाठी लागणाऱ्या गोष्टी तयार होत्या आणि नंतर मानवाला तयार केलं आणि मग आता सगळं काम झालेलं आहे म्हणून परमेश्वराने 7व्या दिवशी विसावा घेतला. तो पवित्र दिवस, शाब्बाताचा विसाव्याचा दिवस हा मानवाचा पहिला दिवस होता. प्रेज द लॉर्ड. आणि त्याच विसाव्यामध्ये आपण पुन्हा यावं, त्याच विसाव्यामध्ये आपण पुन्हा यावं म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. कारण आपल्याला त्या विसाव्यामध्ये त्याच्या सहवासामध्ये राहून त्याची लेकरं या नात्याने त्याच्या पुरवठ्याचा आनंद घेत आणि त्याच्या प्रीतीमध्ये राहून त्याची लेकरं या नात्याने या जगामध्ये, या पृथ्वीवर सत्ता चालवण्यासाठी निर्माण केलेलं होतं. पण मग काय झालं? पापानंतर काय झालं? सगळा विसावा गेला, हो ना? आणि 6 दिवस काय, 7 दिवस काय, 365 दिवस कष्टच चालू असतात, हो ना? 365 दिवस कष्ट चालू असतात, युद्ध चालू असतं, देहासाठी युद्ध चालू असतं, रक्तमांसाबरोबर युद्ध चालू असतं. आणि म्हणून पाऊल म्हणतो की आपलं युद्ध रक्तमांसाबरोबर नाहीये आणि ज्याच्या बरोबर आहे तो आधीच हरलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून प्रभू येशू म्हणतो की तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. आणि तो विसावा त्याने वधस्तंभावर स्थापित केलेला आहे. जसं परमेश्वराने सर्व काही पूर्ण केलं, मग मानवाला निर्माण केलं आणि मग त्याला त्या विसाव्यामध्ये जगण्यासाठी त्याची निर्मिती केली, तसंच तो विसावा प्रभू येशू ख्रिस्ताने पुन्हा 2000 वर्षापूर्वी वधस्तंभावर स्थापित केला. तो म्हणाला पूर्ण झाले आहे. प्रेज द लॉर्ड. पूर्ण झालेले, युद्ध संपलेलं आहे, त्याने विजय दिलेला आहे, पाप, शाप, मरण आणि सैतानाला त्याने हरवलेला आहे. आणि आता जो विसावा त्याने प्रस्थापित केलेला आहे, जो शाब्बाताचा विसावा त्याने दिलेला आहे, त्या विसाव्यामध्ये येणं म्हणजे शांत राहणं. प्रेज द लॉर्ड. हे जाणून घेणं की परमेश्वर हाच देव आहे, तो विजयी आहे, तो सर्व सामर्थ्यशाली आहे. आणि जसं मोशेच्या द्वारे परमेश्वर इस्रायल लोकांना म्हणाला की शांत राहा आणि आज परमेश्वर जो तुमचा मोठा उद्धार करत आहे तो पहा, कारण हे जे शत्रू तुम्हाला आज दिसत आहे ते पुन्हा कधीही तुमच्या दृष्टीस पडणार नाही. प्रेज द लॉर्ड. जे काही शत्रू आहे, आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे, जे शत्रू दिसत आहे, जे आजार आहे, जे कर्ज आहे, जी समस्या आहे, जी अडचण आहे, त्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. कारण हे शत्रू प्रभू येशूच्या नावात पुन्हा कधीच तुमच्या दृष्टीस पडणार नाही. प्रभू येशूने ते युद्ध जिंकलेले आहे आणि आता तो म्हणतो की त्याच्या विसाव्यात, प्रेज द लॉर्ड, त्याच्या त्या विसाव्यात येणं म्हणजे शांत राहणं. पण शांत राहणं म्हणजे गप्प बसणं नाही, काहीच करायचं नुसतं गप्प बसणं, ते जाऊ युद्ध जिंकलं, युद्ध जिंकलं. शांत राहणं याचा अर्थ त्याच्या विसाव्यात येणं हे आपण बघितलं. पण शांत राहणं म्हणजे गप्प बसणं नाहीये, तर वचन आपल्याला सांगतं वचनाप्रमाणे आचरण करणाऱ्याचा. वचन केवळ ऐकणारे असू नका, तर वचनाप्रमाणे आचरण करणाऱ्याचा. याकोबाच्या पत्रामध्ये स्पष्टपणे म्हटलेले की जर कृतीशिवाय विश्वास आहे, क्रिया वाचून जर विश्वास आहे तर तो निर्जीव आहे. आणि आपल्याला निर्जीव लोक होण्यासाठी, मेलेले लोक होण्यासाठी बोलवलेलं नाही, तर आपण जिवंत देवाचे जिवंत विजयी लोक, जिवंत लेकरं आपण आहोत. आपल्याला त्याच्या विश्वासामध्ये चालायचे, तर विश्वासाबरोबर कृती पाहिजे. पण आपण प्रार्थना सांगितलं की आपण कृत्याने नाही तर कृपेने नीतिमान ठरले. आता वचनाप्रमाणे काय आचरण करायचं, विश्वासाप्रमाणे कृती काय करायची. आपला विश्वास हे युद्ध परमेश्वराचं आहे, आपला विश्वास आहे प्रभू येशूने युद्ध आपल्यासाठी जिंकलेलं आहे, आपला विश्वास आहे आपण जिवंत देवाची मुलं आहोत. मग कृती काय करायची, तर विजय सेलिब्रेट करायचा आहे. प्रेज द लॉर्ड. कृती काय करायची, विश्वासाची, म्हणजे नीतिमत्वाची कृत्य करत आज मी हे नाही केलं, आज मी ते नाही केलं, मी हे करायला पाहिजे तो, मी ते करायला पाहिजे तो, ते नाही. स्वतःच नीतिमत्व नाही, तर त्याच्या नीतिमत्वामध्ये आनंद करायचा आहे, जय जयकार करायचा आहे, जल्लोष करायचा आहे त्याच्या विजयाचा. प्रेज द लॉर्ड. आणि त्याच्यासाठीच आपल्याला
त्यांचे जे सगळे शस्त्रास्त्र होते त्यांना तयारी करत होते ते. पण परमेश्वराचा दूत त्याला प्रगट झाला की नाही, तलवारीने नाही, काय करायचंय, जय घोष करायचा परमेश्वराच्या नावाचा. प्रेज द लॉर्ड. जिंकलेलं होतं का यरीहो तोपर्यंत नाही, पण आधीच विजयाचा जल्लोष करायला सांगितलेला आहे. का? कारण युद्ध परमेश्वराचं आणि त्याने ते जिंकलेलं आहे. तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण आणि पुनरुत्थान झालेलं नव्हतं. तेव्हा आपण बघतो की जेव्हा इस्रायल लोकांनी जय घोष केलेला आहे, परमेश्वराच्या नावाचं गौरव केलेलं आहे, विजयाचा जल्लोष केलेला आहे, तेव्हा यरीहोची भिंत पडलेली आहे. आज प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण आणि पुनरुत्थान झालेलं आहे. प्रत्येक भिंत, प्रत्येक अडखळण प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आधीच पडलेलं आहे. पण त्यासाठी आपण त्याचा जय जयकार करणं गरजेचं आहे. तो विजय आपण सेलिब्रेट करणं गरजेचं आहे. दावीद जेव्हा गल्लाथा समोर आला तेव्हा त्याने काय म्हटलेले, तो त्याला मारूपर्यंत थांबला नाही. आधीच म्हटला की आज परमेश्वराने तुला इस्रायलाच्या हाती दिलेले. प्रेज द लॉर्ड. आज तू पडणार आहेस परमेश्वराच्या नावामध्ये. त्याने आधीच विजय घोषित केलेला आणि मग त्याला मारलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. कारण विजय परमेश्वराचा आहे. आज जर कोणती समस्या दिसतीये, कोणती अडचण दिसतीये, कोणता आजार आहे, तर रडत बसू नका. रडून मागू नका. जे परमेश्वराने आधीच तुम्हाला देऊन केलेले आहे त्याच्यासाठी रडू नका. तर जयघोष करा, आनंद करा, जल्लोष करा. कारण युद्ध परमेश्वराचं आहे आणि त्याने ते आधीच जिंकलेले आहे आणि विजय तुम्हाला आणि मला दिलेला आहे. प्रेज नो. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊ, कारण यासाठीच आपलं पाचारण आहे. वचनाप्रमाणे आचरण आणि विश्वासाप्रमाणे कृती. परमेश्वराचं वचन सांगतं की सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, कारण तुमच्याविषयी तुमच्या पित्याची इच्छा नाहीये. उपकार स्तुती करा, कारण त्या उपकार स्तुतीने कल्याण पडते. त्या उपकार स्तुतीने परमेश्वराचं गौरव केल्याने मोठ्या मोठ्या भिंती आणि सर्व अडसर पडते. कारण समेट आधीच झालेला आहे. जी सर्वात मोठी आणि कठीण भिंत होती, पापाची आडभिंत होती, ती प्रभू येशू ख्रिस्ताने पाडून टाकलेली आहे. आणि आता या ज्या छोट्या मोठ्या भिंती आपल्याला दिसतात त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावासमोर टिकाव धरू शकत नाही. म्हणून समस्या दिसली तर रडू नका प्रार्थने. ती समस्या गेलेली आहे. हा आनंदाचा जयघोष आधीच विश्वासाने करा. प्रेज द लॉर्ड. वचनाप्रमाणे आचरण आणि विश्वासाप्रमाणे कृती करा. काय? कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. प्रेज द लॉर्ड. त्या सर्व गोष्टींविषयी प्रार्थना आणि विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. आभार प्रदर्शन काय? दिलंय तेव्हा धन्यवाद देतो. प्रेज द लॉर्ड. विजय दिलेला आहे, धन्यवाद देतो. पुरवठा केलेला आहे, धन्यवाद देतो. आरोग्य दिलेले आहे, धन्यवाद देतो. आणि त्या विजयामध्ये आपल्याला ह्या वर्षामध्ये प्रभू येशू ख्रिस्त घेऊन आलेला आहे आणि त्या विजयामध्ये तो आपल्याला या वर्षी चालवणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. वचन आपल्याला सांगतं तुमच्या अंतःकरणात अस्वस्थ आणि भयभीत होऊ देऊ नका. कारण प्रभू येशू म्हणतो मी जगाला जिंकलेला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताने जगाला जिंकलेला आहे. आज आपण या नवीन वर्षामध्ये पदार्पण केलेलं असताना आपण खात्री करून घेऊया की देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या रक्ताने आपल्या सर्व पापांची क्षमा झालेली आहे. प्रेज द लॉर्ड. आपण विश्वासाने खात्री करून घेऊया की तो प्रभू येशू ख्रिस्त काल आज युगानुयुग सारखाच आहे आणि तो म्हणतो मी तुला कधीच सोडून जाणार नाही, कधीच टाकणार नाही. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून या वर्षामध्ये आपण आलेलो असताना हे वर्ष मोठ्या विजयाचं वर्ष आहे. मोठ्या विजयाचं वर्ष आहे. आपण विजयातून विजयात जाणार. कसं? जल्लोष आणि आनंद करत, रडणं आणि दात काढणं नाही. कारण त्याने आपल्या डोळ्याचं सर्व अश्रू पुसून टाकलेले आहे आणि त्याने आपल्याला दृश्यरूपी तेलाचा अभ्यंग केला. अश्रू केव्हा येतील? भूमीसारखं ना. जेव्हा प्रार्थनांची उत्तर मिळालेले, विजय मिळालेला आहे, तेव्हा उपकार स्तुतीचे आणि धन्यवादाचे अश्रू निघतील. परमेश्वर किती महान आहे सांगण्यासाठी अश्रू निघतील. पण परमेश्वराकडे काही मागण्यासाठी रडत बसावं लागणार नाही. कारण सर्व काही त्याने आधीच वधस्तंभावर बोलवलं. आपण रडून रडून त्याच्याकडे मागावं याच्यात त्याला आनंद नाही. तर आपण देवाची मुलं या नात्याने प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी जे काही वधस्तंभावर
त्याला नसलेल्या मटक्याने आपल्याला आरोग्य मिळालेले आहे, त्याच्या रक्ताने आपल्या पापांची क्षमा झालेली आहे, त्याच्यावरील विश्वासाच्या द्वारे आपल्याला सार्वकालिक जीवन आणि तारण प्राप्त झालेले आहे. आज तो विजय आपल्याला विश्वासाने स्वीकारायचा आहे आणि तो विजय आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपल्याला ह्या वर्षी पाहायला मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. पुष्कळ लोकांना वाटतं की आता मी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास केला, मग प्रभू येशू ख्रिस्त ठिकावर बसून गेला, तेव्हा पण मला नेल की नाही हे शिकलं असते, मी जर खालीच राहून गेले तर. हो की नाही? विश्वास जितक्या मी त्याच्यावर विश्वास केला त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त झालं आहे. पुढं मागं काही नाही, तुमची बस चुकणार नाही, कारण तो विश्वसनीय आहे. तो येईल क्षणात, निमिषात, डोळ्याची पापणी लवते ना लवते त्या क्षणात तो आपल्या सगळ्यांना, त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या सगळ्यांना त्याच्याबरोबर घेऊन जाणार. तुम्ही किती चांगले वागले याच्यावर नाही, तो किती चांगला आहे त्याच्यावर. आणि तो म्हणतो की कृपेने तुमचं तारण झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून कॉम्पिटिशन नाही, कॉम्पिटिशन नाही. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला म्हणाला की पेत्रा तू पडलास म्हणजे आपल्या भावाला स्थिर कर. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्ही पळता तेव्हा तुम्हाला जबाबदारी आहे की तुम्ही आपल्या बहिणींना, आपल्या भावांना स्थिर करावं. कॉम्पिटिशन नाहीये, कारण आपल्याला सर्वांना बरोबर त्याच्याकडे जायचंय. प्रेज द लॉर्ड. आणि त्या आनंदामध्ये, त्या सार्वकालिक जीवनामध्ये आपल्याला सर्वांना बरोबर जायचंय. आणि ती जबाबदारी परमेश्वराने आपल्याला दिली आहे, प्रभू येशूने आपल्याला दिली आहे की आता हा जो आनंद तुम्हाला मिळालेला आहे, ही जी सुवार्थ तुम्हाला मिळालेली आहे, त्याची घोषणा जाऊन राष्ट्राला करायची. प्रेज द लॉर्ड. हे वर्ष मोठ्या हंगामाचं वर्ष आहे आणि तो हंगाम गोळा करण्यासाठी परमेश्वराने आपली निवड केलेली आहे. काम करीत थोडके, पण आज आपण प्रार्थना करत आहोत की परमेश्वर आणि काम करी या मंडळीतून आणि या मंडळीद्वारे निर्माण करे त्याच्या नावाच्या गौरवासाठी मोठा हंगाम गोळा करण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. म्हणून आज आपल्याला विजय मिळवायचा आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात तो विजय स्वीकारायचा आहे की जो आधीच प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी मिळवलेला आहे. आणि त्या विजयात चालत असताना आपल्याला इतरांना त्या विजयामध्ये सहभागी करून घ्यायचं आहे. कारण ती प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला दिलेली आज्ञा आहे. त्या आज्ञा आपल्याला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता, कृपेची सुवार्ता, कृपेने तारण होतं ही सुवार्ता इतरांना सांगायची. लोक आधीच हरलेले जीवन जगतात, आधीच लोक पापात आहेत, अडचणीत आहेत, दुःखात आहेत, समस्यांमध्ये. त्याच्यानंतर आपण त्यांना सांगितलं की तू पापी आणि जर तू ईश्वर स्वीकारला नाही तू मनुष्य आणि नरकात जाशील. भीती पोटी काही लोक येतील, काही लोक फक्त समस्या दूर व्हाव्या म्हणून येतील आणि मग ते निघून जातील. आपण बघतो पुष्कळ लोक मागे निघून जातात का? कारण कृपेची सुवार्थ मिळालेली नसते, कृपेची सुवार्थ मिळालेली नसते. पण सुवार्थ ही आहे की आपण पापी असतानाच प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. प्रेज द लॉर्ड. हे आपल्या चांगलपणावर नाहीये, तर हे देवाच्या प्रीतीवर अवलंबून आहे. आणि त्याने आपल्यावर प्रीती केली आणि आपण पापी असतानाच आपल्या पुत्राला आपल्यासाठी दिलेलं आहे, प्रभू येशूला आपल्यासाठी दिलेलं आहे. आता त्याचं नीतिमत्व आपल्याला मिळालेलं आहे. जरी आपण कधी चुकतो, आपण या देहात आहोत, कधी मोह समोर येतात, तरी त्यासाठी त्याने तरतूद केली की त्याचा पवित्र आत्मा त्याने आपल्याला देऊ केलेला. प्रेज द लॉर्ड. की जो आपल्याला संपूर्ण सत्यात नेतो, जो आपल्याला पापापासून दूर राहण्यासाठी सहाय्य करतो, तो आपला सहाय्यक आहे. तो आपल्यासाठी अनेक वर्ष कन्याने मध्यस्थी करतो. आपण पापामध्ये, शापामध्ये, सैतानाच्या सत्तेखाली आपण जीवन जगू नये, तर त्याच्यावरील विजयामध्ये आपण जीवन जगावं, यासाठी त्याचा पवित्र आत्मा आपल्याला सहाय्य करतो. त्याच्या नीतिमत्वामध्ये आपण चालावं हे आपल्याला शक्य नाही, त्याच्या पावित्र्यामध्ये आपण चालावं हे आपल्याला शक्य नाही. म्हणून त्याने आपल्याला त्याचा पवित्र आत्मा देऊन केलेला आहे की जो जगातल्या कोणत्याही चांगुलपणापेक्षा अधिक चांगलं जीवन जगण्यासाठी आपल्याला सहाय्य करतो. प्रेज द लॉर्ड. नियमशास्त्रातल्या 10 आज्ञा पाळून देखील जे पावित्र्य मिळणार नाही, ते पावित्र्य पवित्र आत्मा आपल्याला देतो. कारण जे काही पिकाचं आहे त्याच्यातून घेऊन तो आपल्याला कळवतो आणि त्याच्या सानिध्यामध्ये तो आपल्याला चालवतो, त्याच्या पावित्र्यामध्ये तो आपल्याला चालवतो. तो आपल्याला पापापासून आणि अनितीपासून दूर ठेवतो आणि त्याच्या विजयामध्ये तो आपल्याला चालवतो. आज आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे.
आपण जिवंत देवाची मुलं आहोत. जो विजय त्यांनी आपल्यासाठी सिद्ध केलेला आहे तो आज आपण विश्वासाने स्वीकारलेला आहे. म्हणून या नवीन वर्षामध्ये आपण त्या विजयामध्ये जगणार आहोत. हे आज विश्वासाने कबूल करा. वचनाद्वारे वचन ऐकल्याने विश्वास वाढतो. ते वचन आपल्या कानावर आज पडलेलं असताना आपण विश्वासाने कबूल करूया की 2026 हे साल माझ्यासाठी मोठ्या विश्व विजयाचं साल. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये हे वर्ष माझ्यासाठी मोठ्या विजयाचं वर्ष आहे. प्रभू येशू येईल तेव्हा मला घेऊन जाईल. तोपर्यंत माझं काम काय? रडत करायचं. सार्वकालिक जीवन त्याने आपल्याला आता दिले. प्रभू येशू म्हणतो देवाचं राज्य इथे तिथं नाही तर ते तुमच्यामध्ये. जे सर्व आशीर्वाद त्यांनी वधस्तंभावर आपल्यासाठी मोकळे केलेले ते आशीर्वाद आपल्याला या जीवनात आहे. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे तेव्हा बदल हा होणार आहे की आपलं हे शरीर जाऊन आपल्याला गौरवी शरीर प्राप्त होणार आहे त्याच्यासारखं आणि आपण सगळ्याच्या राज्यात त्याच्याबरोबर राहायला जाणार आहे. पण जो आनंद, जी शांती, जे आरोग्य, जी भरभराट त्याने देऊ केलेली, जी सुस्थिती त्याने देऊ केलेली आहे ती इथल्या जीवनासाठी. प्रेज द लॉर्ड. ते जीवन आशीर्वादित आणि विजयी जीवन तिथेही आहे आणि तिथेही आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून दुःखात, रडत आणि कणत जगण्याची गरज नाही तर आपण विजयात आणि आनंदात आणि जल्लोषात आपलं जीवन जगणार आहोत. प्रेज द लॉर्ड. कधी? फक्त न्यूयरला. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक क्षण, आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण हा विजयामध्ये असणारे, आनंदामध्ये असणारे, परमेश्वराच्या गौरवामध्ये त्याची उपकार स्तुती करण्याचा असणारे. आपल्याला कळणार नाही आज ह्या क्षणी तो उपकार स्तुती करत होतो, दुसऱ्या क्षणी तिथे उपकार स्तुती करत असेल. प्रेज द लॉर्ड. कारण न्यायाच्या दिवसासंबंधी आपल्याला भीती नाही, कारण त्याची प्रीती आपल्यामध्ये पूर्णत्व पावलेली आहे. आणि परमेश्वराचं वचन आपल्याला सांगतं योहानाचं पहिलं पत्र 4 अध्याय आणि 17 वचन. योहानाचं पहिलं पत्र 4 अध्याय आणि त्याचं 17 वचन. परमेश्वराचं वचन आपल्याला सांगतं न्यायाच्या दिवसासंबंधाने आपल्या ठाई धैर्य असावं. भीती नाही, भीती नाही, न्यायाची भीती नाही तर धैर्य. न्यायाच्या दिवसासंबंधाने आपल्या ठाई धैर्य असावे म्हणून त्याची प्रीती आपल्यामध्ये अशा प्रकारे पूर्णत्व पावली. देवाची प्रीती आपल्यामध्ये पूर्णत्व पावलेली आहे. आधीच पावलेली. कशासाठी? कशा प्रकारे? कारण जसा तो आहे, म्हणजे कोण? प्रभू येशू ख्रिस्त. जसा तो आहे, स्वर्गात जसा तो आहे तसे ह्या जगात आपणही आहोत. प्रेज द लॉर्ड. मग कसा आहे प्रभू येशू ख्रिस्त तिकडे? गुडघे दुखतात, डोकं दुखतं, हायपर ऍसिडिटी, धडधड होते छातीत, टेन्शन येतं, चक्कर येते, बीपी कमी जास्त होतं, शुगर कमी जास्त होते. असा आहे प्रभू येशू? असा नाही. तर तो सुंदर आहे, तो पवित्र आहे, तो सर्व सामर्थ्यशाली आहे, तो विजयी आहे आणि जसा तो आहे तसे आपण या जगात आहोत. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया की हा विजय त्याने आपल्यासाठी सिद्ध केलेला आहे. हा विसावा त्याने आपल्यासाठी सिद्ध केलेला आहे. आणि परमेश्वराचं वचन सांगतं की जे डोळ्याने पाहिलं नाही, कानाने ऐकलं नाही आणि कोणाच्या मनात आले नाही अशा गोष्टी परमेश्वराने त्याच्यावर विश्वास ठेवला, त्याच्यावर प्रीती करणाऱ्यांसाठी सिद्ध केलेल्या आहेत. प्रेज द लॉर्ड. त्या गोष्टीच्या त्याने आपल्यावर, आपण जे त्याच्यावर प्रीती करणार आहोत त्या आपल्यासाठी सिद्ध केलेल्या त्याच आपण विश्वासाने स्वीकारूया. तो विजय आपण विश्वासाने स्वीकारूया. तो आनंद, ती शांती, त्या आरोग्य आज आपण विश्वासाने स्वीकारूया. आणि जे काही वर्षभरामध्ये ज्या काही समस्या येणारे, ज्या काही अडचणी येणारे, जे काही